छत्रपती शिवाजी महाराज हे सबंध महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहेत. परवा रात्री मराठा समाजाच्या तरुणांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची स्थापना केली. सगळं शांततेत चालू असताना काल वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी अंजनगावला भेटी दिल्या आणि रात्री मराठा समाजाचे आंदोलक शांततेत एका बाजूला थांबलेले असताना पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यामध्ये दगडफेक देखील झाली आणि गावातील 3 तरुण जखमी झालेले आहेत. मग त्यांनी कायदेशीर प्रक्रियेत ती मोजून घ्यावं किंवा कायदेशीर प्रक्रियेत कागदोपत्र अधिकाऱ्यांना दाखवावे ना तशी. कारण सार्वजनिक बांधकाम विभागाचा रस्ता आहे, रस्त्याच्या बाजूला सार्वजनिक बांधकाम विभागाची हद्द किती आहे, देवस्थानची हद्द किती आहे हे न तपासता दगडफेक करणं, दहशतवाद निर्माण करणं हे चुकीचं आहे ना. पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून धनगर समाजच करतो. 3 मुलं जखमी आहेत, एकाला डोकीत लागले, एकाचा पाय फ्रॅक्चर आहे. महिलांनाच आमच्या दगड लागलेले आहेत रात्री, हात फ्रॅक्चर आहेत काही जणांचे. आम्ही कायदेशीर बाजूने जाणार आहोत. पुतळा त्याच जागेवर राहावा ही समाजाची मागणी आहे. कारण परवानगी वगैरे काय घेतली नाही. ती प्रक्रिया आता पूर्ण होईल. आम्हाला पण काय कल्पना नाही. मराठा समाजाच्या बाहेरच्या आमच्या कार्यकर्त्यांनी मराठा समाज येऊन बसवला, आम्हाला पण कल्पना नाही. अचानक काल सकाळीच माहिती झालं आम्हाला पण. जातीयवाद कुणीही न करता जातीय सलोखा ठेवावा. कारण छत्रपती शिवाजी महाराज हे बहुजन प्रतिपालक राजे होते. त्यामुळे त्यांच्या राज्यामध्ये त्यांचा पुतळा बसवण्याला विरोध करणं हे तर मुळात चुकीचं आहे. परंतु ग्रामीण भागामध्ये जातीय सलोखा राखणं महत्वाचं आहे. मी महेश पाटेकर. मी चौकामध्येच मूर्तीच्या तिथं होतो. संध्याकाळी सुमारे 7:30 ते 8च्या आसपास क्रेन वगैरे आणले होते आणि पहिलेच 300-400 पोलीस होते. नंतर 3-4 गाड्या आल्या आणि लगेच लाठीचार्ज चालू केला. लाईट घालवली आणि जोपर्यंत लाठीचार्ज चालू होता तोपर्यंत पूर्ण लाठी घालवल्या होत्या आणि प्रत्येक लोकांना मारहाण केली. डोके फोडलेत, हातपाय मोडलेत काय लोकांचे. मला इथे चौकामध्येच मूर्तीच्या तिथंच मारहाण केली. 4-5 जण होते. मग एकत्र मारायला चालू केली. मी खाली पडलो. कुठं लागले? हा पाय मोडलाय माझा, खाली पाय मोडलाय. हा मोडलाय. सुरुवात कोणी केली होती? सुरुवात पोलिसांनीच लाठीचार्ज केला. ते स्वतःहून आल्यामुळं आम्ही फक्त सरकारी जागेत मूर्ती स्थापन केलेली आहे शिवाजी महाराजांचे. पण ते दिवसभर कुटाणा चालू होता. पण रात्री बळजबरी करून आणि बळाचा वापर करून पोलीस प्रशासनाने हे कृत्य केले. सर्वप्रथम काल रात्री माडा तालुक्यातील अंजनगाव या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला. या वादावरून 2 गटामध्ये तणाव निर्माण झाला आणि याचाच फायदा घेऊन काही राजकीय नेते व काही सरकारमध्ये बसलेले जातीवादी अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने अंतरवाली सराटीमध्ये लाईट घालून ज्या महिलांवरती, युवकांवरती लाठीचार्ज केला होता, त्याच धर्तीवरती त्याच पद्धतीनं या मराठा समाजाच्या शिवशंभू भक्तांवरती लाठीचार्ज केलेला आहे. त्यांचे हातपाय मोडलेले आहेत. त्याचा आम्ही सर्वप्रथम मराठा क्रांती मोर्चा, मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं जाहीर असा निषेध करतो आणि सरकारला विनंती करतो की याची लवकरात लवकर न्यायिक चौकशी लावावी. अन्यथा मराठा क्रांती मोर्चा, मराठा क्रांती ठोक मोर्चा लवकरच आंदोलनामध्ये या उतरेल. तसेच छत्रपती शिवाजी महाराज नसते तर तुम्ही आम्ही नसतो आणि छत्रपती शिवाजी महाराज नसते तर मंदिरातील देव सुद्धा सुरक्षित नसते. त्याच्यामुळे जो कोणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध करतो त्यांनी स्वतः आत्मवर्षण करणं गरजेचं आहे की बाबा शिवाजी महाराज नसते तर आपण असतो का हे त्यांना समजलं पाहिजे. परंतु जाणीवपूर्वक छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला विरोध करणं हा कितपत योग्य आहे हा माझा सवाल आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.